नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, पी-एम किसान योजनेने आता नवीन एक कल घेतलेला आहे. ते म्हणजेच मित्रांनो, पी-एम किसान योजनेचा 23वा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल, तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणे ही गरजेचं आहे. मित्रांनो, बंधनकारक आहे, असं सांगण्यात आलेलं आहे आणि ते करणं देखील तुम्हाला बंधनकारक असणार आहे मित्रांनो. परंतु ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही ई-के-वाय-सी तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे, लॅपटॉप असेल लॅपटॉपद्वारे किंवा मग कॉम्प्युटर असेल त्याच्याद्वारे देखील तुम्ही करू शकता मित्रांनो. परंतु सर्वात सोपा सर्वांजवळ मोबाईल आहेत, त्यामुळे मोबाईलद्वारे ई-के-वाय-सी कशी करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. ही ई-के-वाय-सी ओ-टी-पी बेस देखील असणार आहे. त्याचबरोबर फेस ऑथेंटिकेशन देखील होऊन अशी ई-के-वाय-सी देखील करू शकता मित्रांनो. त्याचबरोबर बायोमेट्रिक ई-के-वाय-सी देखील करता येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेस ऑथेंटिकेशन व्हेरीफाय करून कशी ई-के-वाय-सी करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला Google Chromeवर यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ई-के-वाय-सी इज मॅन्डेटरी फॉर पी-एम किसान रजिस्टर्ड फार्मर. OTP based e-KYC is available on PM Kisan portal or nearest CSC center may be conducted for biometric based e-KYC या ठिकाणी वेबसाईटवर दिलेलं आहे मित्रांनो. परंतु आपण मोबाईल ॲपद्वारे ही ई-के-वाय-सी करणार आहोत. ती कशी करायची ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचं आहे. प्ले स्टोअरवर आल्याच्यानंतर तुम्हाला पी-एम किसान ई-के-वाय-सी ॲप डाउनलोड करायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी ई-के-वाय-सी डाउनलोड केलेली आहे पी-एम किसान ॲपची. हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. परंतु त्याआधी तुम्हाला अजून एक ॲप डाउनलोड करावं लागेल आहे, ते म्हणजेच आधार फेस आर-डी. हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याआधी मित्रांनो, हे जे तुम्ही पाहू शकता आधार फेस आर-डी 2 नंबरचं ॲप आहे. हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पी-एम किसान या ॲपवर जायचं आहे. ते ॲप ओपन करायचं आहे. आपण आपल्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड केलेलं आहे. ते ॲप आता आपण ओपन करणार आहोत मित्रांनो. पी-एम किसान अशा प्रकारे ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे. हे ॲप रजिस्टर कसं करायचं या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर लॉग इनवर क्लिक करून तुम्हाला यामध्ये बेनिफिशरी हे निवडायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आधार कार्डचा नंबर तुमचा टाकून द्यायचा आहे. त्यामध्ये आधार कार्डचा नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी फेस ई-के-वाय-सी किंवा ई-के-वाय-सी लॉग इनसाठी तुम्हाला क्लिक करून आय ॲग्रीवर सेव्ह करून ॲटोमॅटिक आधार फेस आर-डीवर तुम्ही पोहोचून जाल मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही तुमची फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. डोळे ब्लिंक करायचे आहेत. फेस ऑथेंटिकेशन झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर जाऊन चेक करू शकता तुमची के-वाय-सी झालेली आहे का नाही. ब्लू कलरमध्ये जे दिसत आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला. क्लिक करून परत एकदा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून सर्च या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ई-के-वाय-सी ऑलरेडी डन अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही पी-एम किसानची ई-के-वाय-सी घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे करू शकता मित्रांनो. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.